गणपती बाप्पा काका काकू एक पेढा आम्ही नवीन कार घेतली। अरे वा वा अभिनंदन अभिनंदन। बाबा आपण कधी घ्यायची कार? संजयची कार मीच चोरली आणि या चोरावर लक्ष ठेवायचं काम त्या मूर्ख स्मिताने मलाच दिलं। मी ही कार इथं लपवली आहे आणि त्या अस्मिताचे सहकारी त्या म्हात्रेला डम्पिंग ग्राउंडवर शोधतायत। अरे बसा उडकत रात्रभर। ती अस्मिता नको त्या वेळेला टपकली म्हणून मलाही कार विकता नाही आली म्हणून काय झालं, पण संजय तुला, तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलांना या कारचा आनंद मिळू देणार नाही मी। जाळून टाकीन मी कार, राख राख रांगोळी करण्याची। या कारचं लोकेशन ट्रेस होण्याआधीच या कारचा सत्यानाश करीन मी। नामो निशान मिटवून टाकीन तुझं आणि संजय तुझ्या स्वप्नांचं देखील। खूप राग आहे तुझ्या अंगात, सगळी उतरेल आता। आमच्या मॅडम आणि आम्हाला मूर्ख समजतोस काय? तुला काय वाटलं आम्ही डम्पिंग ग्राउंडच्या इथे जाऊ? अरे तुझा पाठलाग करत होतो आम्ही। हॅलो मॅडम, कार सापडली आणि ह्यो चोर बी। आई बाबा एवढ्या रात्री कुठे गेलेत? ते अस्मिता मावशींनी बोलवलंय ना, तिकडे गेलेत। पण का? हे घे बॅग भर, मी बघते। मनाली या ना। सुनीलाताई आनंदाची बातमी आहे। काय? कार सापडली आणि चोरही सापडला। काय सांगताय? हो म्हणाली ताई खरंच कार सापडली? हो बाळा, खरंच कार सापडली। कार सापडली, कार सापडली। चल आपण आता पिकनिकला जाऊया। येस ताई, बस आतमध्ये। पी 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 आई कार सापडली। आता आपल्याला पिकनिकला जायचंय।